जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मास्टरबेशन हेल्दी आहे, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की स्वतः हलवणं, हस्तमैथुन करणं हेल्दी आहे, तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपलं सामान उचला आणि तिथून पळ काढा. खूप दूरवर पळा. कारण ही जी मास्टरबेशनची सवय आहे, ही तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आजारी करू शकते. मास्टरबेशन एक आजार आहे? हो, मास्टरबेशन एक आजार आहे आणि मी या प्लॅटफॉर्मवर हे ॲग्री करतो की मी जेव्हा नवीन या फील्डमध्ये आलो होतो, एंड्रॉलॉजीमध्ये, खूप वाचून आलो होतो. पण मी एवढा वास्ट अभ्यास करूनही कुणीही मला हे शिकवलं नाही की मास्टरबेशन एक अनहेल्दी हॅबिट आहे. वेस्टर्न सायन्स आणि वेस्टर्न ॲलोपॅथी सिस्टम ऑफ मेडिकेशन मान्य करतं की मास्टरबेशन हेल्दी आहे आणि मास्टरबेशन करायला हवं. पण मी खूप कॅटेगॉरिकली बोलतोय की मी इतके पेशंट्स मास्टरबेशनमुळे बर्बाद होताना पाहिलेत आणि जसजशी माझ्या फील्डची अंडरस्टँडिंग वाढली आहे, मी खूप ऑथॉरिटीने सांगू शकतो की मास्टरबेशनमुळे वाईट, स्वतःवर बेतणारा क्रॉनिक आजार दुसरा नाही आहे. मास्टरबेशन तुमच्या शरीराला प्रत्येक प्रकारे खराब करतं. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मास्टरबेशनमुळे होणाऱ्या प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनच्या बाबतीत किंवा शीघ्रपतनच्या समस्येच्या बाबतीत. आज मी तुमच्याशी बोलणार आहे मास्टरबेशनमुळे होणाऱ्या मेंदूच्या आजारांविषयी, ज्यात लॅक ऑफ लिबिडो, सेक्शुअल डिझायर संपणं, सेक्सचं मोटिवेशन संपणं, टेस्टोस्टेरॉन कमी होणं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणं आणि ॲनॉर्गॅझमिया, म्हणजे असं की पेशंट येऊन सांगतात की आम्ही सेक्स तर करतोय आणि आम्हाला जाणवतच नाही आहे की सेक्स होतोय. मनात एक्साइटमेंटच येत नाही सेक्सची. बस एवढंच आहे की पेनिस उभा आहे आणि वजायनाच्या आत आहे आणि आम्ही हलतोय, पण देर इज नो सॅटिस्फॅक्शन. पण प्रत्येक वेळेला वाटत असतं की हाताने करावं, रगडून करावं आणि त्यात खूप एन्जॉयमेंट येते. आणि या गोष्टी मेंदूवर इतक्या प्रभाव करू लागतात की बरीच मुलं या लॅक ऑफ मोटिवेशनमुळे आपलं करिअर खराब करतायत, डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि बऱ्याच मानसिक आजारातून जात आहेत. मग हवं तर व्हिडिओ पूर्ण बघू नका, पण एक गोष्ट या व्हिडिओतून तुम्ही, एक मेसेज या व्हिडिओतून तुम्ही जर आज घेऊ इच्छित असाल तर तो आहे की क्विट मास्टरबेशन. आज मास्टरबेशन आणि मास्टरबेशन करायची जी हॅबिट झाली आहे आणि पॉर्न बघण्याची जी हॅबिट आहे, ती तुम्ही आज या व्हिडिओच्या संपण्या अगोदर सोडून द्यावी. जर तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, सेक्शुअल हेल्थ, आपली इमोशनल हेल्थ सुधारायची आहे. आता आज या व्हिडिओमधला मेन टॉपिक आहे मास्टरबेशनमुळे होणारे ब्रेन प्रॉब्लेम, मास्टरबेशनमुळे होणारे मानसिक आजार, त्यावर बोलू आपण. मास्टरबेशन होतं सेल्फ प्लेजर किंवा सेल्फ इजॅक्युलेशन. मास्टरबेशनला इतकं कॉमन मागच्या काही वर्षात, मागच्या काही दशकात केलं गेलंय. याच्या पूर्वीही मास्टरबेशन होत असेल, जुन्या काळात होत असेल, पण पूर्वीच्या काळी मास्टरबेशन करण्यासाठी इझी ॲक्सेसिबिलिटी टू पॉर्न किंवा इझी ॲक्सेसिबिलिटी टू मटेरियल नव्हती. आजपासून 20 वर्षांपूर्वी मॅगझिनचे फोटो पाहून लोक मास्टरबेशन करत होते, पण त्यातही जर लोकांना एक मॅगझिन अरेंज करायची असेल किंवा एक फोटो अरेंज करायचा असता तर खूप मेहनतीचं काम होतं आणि त्यातही अजिबात साऊंड नव्हता, शिवाय त्यात अजिबात व्हिडिओ नव्हता. जसं की आजकाल होत आहे, तुमच्या हातात फोन आहे आणि फोनच्या आत हजारो जीबींचं पॉर्न आहे आणि व्यक्ती जो आहे तो सारखा पॉर्न बघतोय, मास्टरबेशन करतोय. आणि एक गोष्ट नोटीस केली असेल मास्टरबेशन करणाऱ्यांनी की जसं लहानपणी तुम्ही, जसं 3 किंवा 4 वर्षांपूर्वी, समजा तुम्ही 18 वर्षाचे आहात आणि 12 वर्षांपासून मास्टरबेशन करताय, तर 13-14 वर्षाचे असताना एखादी फिल्म, एखादं पॉर्न किंवा एखादं क्लिप बघून तुम्हाला इरेक्शन येत होतं आणि तुम्हाला पेनिसमध्ये फुल ग्रोथही येत होती आणि तुम्ही डिस्चार्ज करत होता. त्याविरुद्ध आज जेव्हा तुमच्याकडे पॉर्नही अर्धा तास पाहावा लागतो स्वतःला अराउज करण्यासाठी, स्वतःची इच्छा तयार करण्यासाठी, बऱ्याचदा अर्ध इरेक्शन येतं, इरेक्शन पूर्ण येतच नाही आणि मनात नसूनही स्वाईप करत करत तुम्ही पॉर्न बघत जाताय आणि काहीही न होता, काही एन्जॉयमेंट न होता, प्लेजर न येता, डोक्यात इच्छा निर्माण न होता तुम्ही डिस्चार्ज होऊन जाता. मग आता जे मनात नसताना व्हिज्युअल स्टिम्युलेशन घेताय, ज्यात ना एन्जॉयमेंट आहे, ना ब्रेनला सिग्नल मिळतोय, ना ब्रेनला स्टिम्युलस मिळतोय, मग तुमच्या ब्रेनमध्ये जो न्यूरोकेमिकल बॅलन्स आहे, जसा मुन्नाभाई MBBS म्हणतो ना केमिकल लोचा, जो न्यूरोकेमिकल बॅलन्स आहे त्याला तुम्ही डिस्टर्ब करताय. तुमच्या ब्रेनमध्ये जो हार्मोनचा बॅलन्स आहे, डोपामाइन, प्रोलॅक्टिन, सेरोटोनिन आणि
सेक्स हार्मोन तुम्ही त्यांचा बॅलन्स डिस्ट्रॉय करताय. आणि एक पॉइंट येतो जेव्हा मास्टर्बेशन इतकं जास्त करू लागता की सेक्सची एक इच्छा, सेक्सची एक डिझायर किंवा सेक्स करण्याचं जे मोटिवेशन असतं तेच संपून जातं. आणि बऱ्याचदा जे एन्जॉयमेंट आहे, जेव्हा सेक्स करता तेव्हा डिस्चार्जच्या वेळेला जे एक ऑर्गॅझम मिळतं, शरीरातून जे एन्डॉर्फिन रिलीज होतात, सेरोटोनिन रिलीज होतं, प्रोलॅक्टिन रिलीज होतं आणि माणसाला वाटतं की शांत झालोय, हां आम्ही काहीतरी केलंय, आम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह केलंय आणि ही चांगली गोष्ट आहे, असा एक रिवॉर्ड, असा एक फील गुड, ती एक हॅपीनेसची फिलिंगच कम्प्लिटली संपून जाते. असं का होतं आज समजून घेऊ. आता हा जो ब्रेन आहे, आपल्या ब्रेनच्या आत अगदी पूर्वीपासून, जेव्हापासून माणूस आणि मनुष्य जात निर्माण झाली आहे, तेव्हापासून एक सिग्नलिंग मेकॅनिझम आहे ज्याला म्हणतात रिवॉर्ड मेकॅनिझम. तर हे रिवॉर्ड मेकॅनिझम लहान प्राण्यांपासून माणसांपर्यंत सेम आहे. तर हा रिवॉर्ड मेकॅनिझम देवाने यासाठी बनवला किंवा जे काही एव्होल्युशन यासाठी बनवलं होतं की जर आपल्याला ह्युमन रेसला जिवंत ठेवायचं असेल तर हे गरजेचं आहे की ह्युमन्स रिप्रोडक्शन करतील. ह्युमन्स जे आहेत त्यांनी सेक्स करावा. तुमच्या लक्षात येईल की जे नॉर्मल डॉग आहेत किंवा नॉर्मल ॲनिमल्स जे आहेत ते प्रत्येक वेळेला मॅस्टर्बेशन करत नाहीत. त्यांचा सीझन असतो ज्यात त्यांना माहिती आहे की सेक्स करायचं आहे, मुलं जन्माला घालायची आहेत, मग म्हणून ते त्यावेळी उत्तेजित होतात आणि त्याच वेळी ते स्वतः सेक्स करून प्रजातीची निर्मिती करतात. एव्होल्युशनरी प्रेशरमध्ये आपल्या इथे डोपामाइन रिवॉर्ड सिस्टीम आहे. डोपामाइन रिवॉर्ड सिस्टीम काय की जेव्हा माणसाला सेक्सची इच्छा होते तेव्हा त्याच्या शरीरात डोपामाइनचे लेवल वाढू लागतात. हे डोपामाइन लेवल जेव्हा हाय होतात तेव्हा माणूस प्रयत्न करतो की असं काही गोष्ट मिळावी ज्याने त्याला रिवॉर्ड किंवा सॅटिस्फॅक्शन मिळावा, ज्यात सेक्सही एक आहे. बाकी असू शकतात जुगार खेळणं, दारू पिणं, सिगरेट पिणं, कुठलाही ॲडिक्टिव्ह बिहेवियर आहे. जो काही ॲडिक्टिव्ह बिहेवियर आहे सगळे डोपामाइन पाथवेवर डिपेंड असतात आणि डोपामाइनच्या इन्फ्लुएन्समुळेच माणसात काही करण्याची प्रेरणा निर्माण होते. जेव्हा माणूस डोपामाइनच्या इन्फ्लुएन्समध्ये अराऊज होतो, अराऊज होऊन मग सेक्स एवढा सोपा नाही आहे की तुम्ही व्हिडिओ उचलला आणि पॉर्न पाहिला. जर तुम्ही एव्होल्युशनरी मॅन असाल तर जर तुम्हाला सेक्स करायचं असेल तर तुम्हाला एका मुलीला शोधावं लागेल, त्या मुलीला शोधून त्या मुलीला तयार करावं लागेल, मग लग्न केल्यावर का असेना किंवा कसंही असो त्यानंतर इंटरकोर्स केला जातो आणि सेक्स केल्यानंतर ऑर्गॅझम मिळवला जातो. तेव्हा तुमच्या शरीरात प्रोलॅक्टिन रिलीज होतं जे म्हणतं हां आता हा रिवॉर्ड मिळाला आणि ही ॲक्टिव्हिटी मला पुन्हा पुन्हा रिपीट करायची. पण आता जेव्हा सेक्स एवढा सोपा झालाय की तुम्ही आपल्या हातात मोबाईल घेतला आणि एका हातात पेनिस घेऊन हलवायला सुरुवात केली तर तुमचा डोपामाइन लेवल जे एका रिवॉर्ड मेकॅनिझमसाठी आवश्यक आहे त्याची लेवल पडू लागते आणि तुमच्या शरीराच्या आत जे मोटिवेशन आहे ते कम्प्लिटली संपायला सुरुवात होते. जिथे पूर्वी डोपामाइनची लेवल 100 ml एक्झाम्पल म्हणून 100 ml बनत होतं, आता हळूहळू ते 100, 90, 80, 70 होता. मास्टर्बेशनच्या काही महिन्यांनंतर तुमच्या आत डोपामाइनचे जे लेवल्स असतात ते बनायचेच बंद होतात आणि तुमची जी सेक्सची इच्छा आहे किंवा तुमची एक इंटरकोर्सची एक इच्छा आहे ती संपून जाते. कारण ही सिस्टीम चालत नाहीये. मग ते बाकी हार्मोन आहेत जे ऑर्गॅझममध्ये, एन्जॉयमेंटमध्ये, प्लेजरमध्ये, एक्साइटमेंटमध्ये काम करतात, जसे सेरोटोनिन आहे, प्रोलॅक्टिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, तुमचे न्यूरल हार्मोन आहेत तेही डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे होणारे प्रॉब्लेम तुम्हाला दिसू लागतात, जसे लो टेस्टोस्टेरॉन, पेनिसमध्ये फुर्ती नसणं, इच्छा नसणं, इरेक्शन न येणं, सिमेनची क्वांटिटी खराब होणं, सिमन क्वालिटी खराब होणं. तर हे सगळे पार्ट आहेत या रेग्युलर रिवॉर्ड मेकॅनिझमला खराब करण्याचे. एक गोष्ट असते ज्याला म्हणतात कुलेज इफेक्ट. कुलेज इफेक्ट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत एन्जॉयमेंट येतंय तर तुम्हाला प्रत्येक वेळेला ती गोष्ट जास्त हवी असते सेम लेवल ऑफ एन्जॉयमेंटसाठी. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पैसे कमवण्यात मजा येते तर जी एन्जॉयमेंट, समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकर असाल, तुम्ही पहिल्यांदाच ट्रेड केलं आणि 1000 रुपयाचा नफा मिळवला, तुम्हाला खूप आनंद झाला, तुम्ही खूप एन्जॉय केलं, मित्रांबरोबर पार्ट्या करायला गेलात. मग तुम्ही काय केलं, पुन्हा 1000 रुपये कमवले, पण तुम्हाला तेवढा आनंद नाही येणार जेवढा आधी आलेला. आता पुढच्या वेळेला तुम्हाला 10,000 रुपये कमवायचेत, मग तुम्हाला 20,000 कमवायचेत, मग तुम्हाला 1,00,000 कमवायचेत, पण तुम्हाला 1000तला आनंद पुन्हा येणार नाही. सेम दारूच आहे. जी मजा तुम्हाला पहिल्यांदा 15 mlच्या पेगमध्ये आली असेल ती आता तुम्हाला पूर्ण बॉटलमध्ये मिळणार नाही. तर जे काही ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स आहेत, जे काही रेपिटेटिव्ह बिहेवियर्स आहेत, त्यामध्ये हळूहळू त्या बिहेवियरची इंटेन्सिटी जास्त असायला हवी सेम अमाऊंट ऑफ एन्जॉयमेंटसाठी. तर जस्ट इमॅजिन की तुमच्यासाठी मास्टर्बेशन एक अफीमसारखं आहे. हळूहळू मास्टर्बेशन तुमच्या बॉडीला घेरून टाकेल. तुम्ही दिवसातून 3दा, दिवसातून 4दा, दिवसातून 5दा मास्टर्बेशन करताय सेम अमाऊंट ऑफ रिलॅक्सेशनसाठी किंवा सेम अमाऊंट ऑफ एन्जॉयमेंटसाठी. आणि याने काय होतंय, तुमची बॉडी सप्रेस होते, तुमचं माइंड सप्रेस होत आहे. तर आता प्रश्न असा आहे की हे आपल्याला वरवर समजलेलं आहे की हॉर्मोनल इन्फ्लुएन्समध्ये
किंवा न्यूरोकेमिकल इन्फ्लुएन्समध्ये मास्टर्बेशन आपल्या ब्रेनला खराब करतंय आणि खराब झालंही आहे. पण काय आपण यातून रिकव्हर होऊ शकतो का? आपण जर आज मास्टर्बेशन सोडलं तर आपली बॉडी रिकव्हर होऊ शकते का? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे की तुम्ही किती काळ, किती लेव्हलवर मास्टर्बेशन केलंय. जर ब्रेनमधले तुमचे न्यूरोकेमिकल्स जास्त सप्रेस आहेत, मोटिवेशन लेवल खूप ड्रॉप झाली आहे, मास्टर्बेशन खूप जास्त केलंय, कंप्लीट लॅक ऑफ डिझायर झालात, कंप्लीट फीलिंग लॉस झाली आहे, तर डेफिनेटली तुम्हाला जास्त वेळ लागेल ॲज कम्पेअर टू समबडी ज्याने कमी मास्टर्बेशन केलंय आणि त्याच्या बॉडीमधला डॅमेज, लाईफमधला डॅमेज कमी झालाय. पण रिकव्हरेबल आहे. तर मी माझ्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये जे रुग्ण बघतो, आम्ही त्यांना सांगतो मास्टर्बेशन सोडण्यासाठी, तर नॉर्मली ते 15 दिवस, 20 दिवस, महिना, दीड महिन्यानंतर आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस बघू शकतात. यालाच नो फॅब प्रोग्रामही म्हणतात. नो फॅब प्रोग्राम बेसिकली 7 दिवस ते 90 दिवसांचा प्रोग्राम आहे मास्टर्बेशन क्विट करण्याचा. पण असं नाहीये की तुमच्या क्विटिंगला तुम्हाला काही नाव देणं गरजेचं आहे. जर आज तुम्ही डिसिजन घेताय की आजपासून तुम्ही मास्टर्बेशन करणार नाही, मी हेल्दी लाईफस्टाईल सोबत नो मास्टर्बेशन फॉलो करेन, मी स्वतःला स्टिम्युलेट करणार नाही, मी पॉर्न बघणार नाही, मग तुम्ही आजपासूनच तुमच्या रिकव्हरीला स्टार्ट करू शकता. आजपासूनच तुमच्या बॉडीमध्ये अमेझिंग चेंजेस, अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता. तर माझा मेसेज क्लिअर आहे की तुम्ही मास्टर्बेशन आजच क्विट करा आणि आज क्विट कराल तर तुम्हाला रिझल्ट्स उद्यापासूनच दिसायला सुरुवात होतील. जर व्हिडिओ समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. मास्टर्बेशन आणि त्याच्या न्यूरोकेमिकल डिस्टर्बन्सेसमध्ये माझा आणखी व्हिडिओ बनवायचा प्लॅन आहे. पण ॲट द सेम टाईम मला याच्यावरही लक्ष द्यायचं आहे की व्हिडिओ एंगेजिंग असावा आणि तुम्हाला मेसेज सोप्या भाषेत पोहोचावा. जर तुम्हाला डिटेल कन्सल्टेशन पाहिजे तर आम्ही डेलीमध्ये ते देऊ शकतो. माझे बाकीचे चॅनल्स आहे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, वेबसाईटवर, ज्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. क्विट मास्टर्बेशन, लिव्ह अ हेल्दी लाईफ.